धन दे देवी, दानशीले दया करे, त्वं प्रसीद महेशानि, यदर्थं प्रार्थयाम्यहम्. नमस्कार नमस्कार मित्रांनो, क्रिसेंट MFD या चॅनलसाठी एक आपण खास पॉडकास्ट आजपासून घेऊन येत आहोत. आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या उदंड शुभेच्छा. हे पॉडकास्ट नेमकं कशासाठी आहे, काय आहे, हे सगळं सांगणार आहे, पण त्याच्या आधी एका गोष्टीने आपण सुरुवात करूया. तुम्हाला माहितीये, एक सामान्य माणूस रोजचे 10 रुपये बाजूला काढून ठेवायचा. आजूबाजूचे सगळे चेष्टा करायचे की हा काय वेडेपण आहे, 10 रुपयाने काय घडणार आहे. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही. वर्षानुवर्ष ही साठवणूक तो करत राहिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वेळ अशी आली की त्याच्याकडे एवढी पुंजी जमा झाली की जे नावं ठेवत होते त्यांना तर त्याने मदत केलीच, पण त्याच्याही पलीकडे त्याच्याकडे पैसा शिल्लक राहिला आणि एक सामान्य माणूस त्या गावातला सगळ्यात सधन माणूस ठरला. तुम्ही आम्ही हे सगळं करू शकतो? हो, नक्की करू शकतो. कसं करायचं, कसे पैसे गुंतवायचे, बचत कशी करायची, त्यात फरक काय, नेमकं अशा अनेक शेकडो गोष्टी आहेत ज्याबाबत आपण खरं तर जागृत व्हायला हवं. आणि त्याच संदर्भातली ही पॉडकास्ट सिरीज कोटीच्या कोटी उड्डाणे ही घेऊन आम्ही तुमच्या समोर आज आलो आहोत. पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुळात आपण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहोत का, याचाही विचार होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आजचा भाग हा आर्थिक स्वातंत्र्यावर आधारित आहे. पण त्याच्या आधी मुळात साक्षरता आहे का, या सगळ्याबाबत आपण विचार करू. आणि आपल्याशी आज इनफॅक्ट याच्या पुढे सगळेच एपिसोड गप्पा मारणार आहेत क्रिसेंट MFD चे डिरेक्टर, फाउंडर मेंबर भूषण वाणी. सो भूषण दादा, नमस्कार. तुझं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. तुलाही स्वातंत्र्य दिनाच्या उदंड शुभेच्छा. धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट आपण जी सिरीज घेऊन आलेलो आहोत, कोटीच्या कोटी उड्डाणे या नावाने, क्रिसेंट MFDच्या अंतर्गत, तर उद्देश हाच आहे की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला ते आर्थिक स्वातंत्र्य मिळावं आणि देशातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हे सदन व्हावं आणि देश आर्थिक महासत्ता म्हणून पुढे यावा. क्या बात आहे. खरं तर आज स्वातंत्र्य दिन आणि आपण आज खास आर्थिक स्वातंत्र्यावर बोलणार आहोत भूषण दादा. पण अरे, मला सगळ्यात पहिला प्रश्न वाटतो की मुळात भारतामध्ये आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी किंवा ज्याला अर्थ साक्षरता म्हणतात ती आहे का? तुझं काय मत आहे? भारतात आर्थिक साक्षरता आहे का असा जर विचार केला तर पर्सेंटेज जर बघितलं तर ते खूपच कमी आहे असं मला वाटतं. बरं. आणि कमी आहे हे सांगताना म्हणजे योग्य प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक कशी व्हावी, गुंतवणूक करताना काय विचार केला जावा, ह्याचा कुठेही सारासार विचार न करता फक्त कुठेतरी पैसे लावले जातात, त्यातून नुकसान होतं आणि पब्लिक किंवा इन्व्हेस्टर स्वतःला अडचणीत आणतात. आणि मग खरंच याला आर्थिक साक्षरता म्हणायची का? सो हा अडचणीचा मुद्दा आहे अनघा. आणि फायनली जे कोर प्रॉडक्ट आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी आणि इन्व्हेस्टर्ससाठी बनलेले, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण कुठलंही इन्व्हेस्टमेंटचं प्रॉडक्ट हे जसं आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, किंवा मग एखादं मूल हळूहळू शिक्षण घेत इंजिनियर पासआउट होतं, ज्याला 20 वर्षांचा साधारणतः कालावधी जातो, म्हणजे 2 तप जातात. तसंच इन्व्हेस्टमेंटचं देखील आहे. आणि मग हा तप काढण्याची कोणाची इच्छा नसते, मानसिक तयारी नसते, आणि म्हणूनच मग चुकीच्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक होते. पेशन्स कमी पडतात. हा, आणि त्याकरताच ते पेनिट्रेशन आज म्हणावं तसं नाहीये. ओके. पण मग यातनं सगळ्यात महत्वाचा भाग ही साक्षरता कशी वाढेल असं तुला वाटतं? साक्षरता वाढवण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न होत आहेत. महत्वाचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची भूमिका यात महत्वाची आहे आणि ते खूप महत्वाचा रोल प्ले करतायत. सेबी नावाची संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टरने पैसे कसे टाकावेत, का टाकावेत, ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर करते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अशी एक संस्था आहे जी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून लोक कॅपिटल मार्केटमध्ये कसे गुंतवणूक करतील ह्याच्यावर भर देतीये. IRDA नावाची संस्था आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ती वेगानं प्रयत्न करते की लोकांनी कॅपिटल मार्केटमध्ये स्वतःचं प्रोटेक्शन म्हणून इन्शुरन्स अशा अर्थाने इन्व्हेस्टमेंट करावी. NPS नावाचं एक प्रॉडक्ट गव्हर्नमेंटने आणलंय, न्यू पेन्शन स्कीम नावाच्या खाली. तर लोकांना
फायनान्शियल फ्रीडम मिळावं, रिटायरमेंटचं त्यांचं योग्य प्लॅनिंग व्हावं, ह्याच्याकरता प्रयत्न होत आहेत. सो सर्वांगाने अनघा प्रयत्न होत आहेत. खरंय. पब्लिकने पुढे आलं पाहिजे, शांतपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग डेफिनेटली चांगली योग्य गुंतवणूक त्यांच्यासाठी आहे. एक्झॅक्ट मला तेच वाटत होतं की सगळ्यात महत्वाचा भाग की मल्टिपल अव्हेन्यूज आर देअर किंवा ऑप्शन्स आर देअर, पण आपण पुढे येतोय का आणि त्याचा विचार करतोय का, हा फार इम्पॉर्टंट भाग आहे, जो कदाचित कमी पडतोय. म्हणूनच आपण हे पॉडकास्ट आज सुरू करतोय की जेणेकरून यातनं अवेअरनेस वाढावा आणि त्यातनं फक्त अर्थसाक्षरता नाही तर एकूण सगळ्याच आयामांवरती आपण भाष्य करणार आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ही जवळपास लॉंग सिरीज आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक विषय याच्यात ऐकायला मिळणार आहेत. जो मुद्दा आज खरं तर आपल्याला हाताळायचा आहे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण हा खरं तर पॉडकास्ट सुरू करतोय. अनेक गोष्टींमध्ये आपण स्वतंत्र झालोय असं आपल्याला वाटतं, पण खरोखरच फायनान्शियल दृष्टिकोनातनं आपण इंडिपेंडेंट आहोत का? सो कसं आहे अनघा, इंडिपेंडन्स असं जर म्हणलं आपण तर स्वातंत्र्याची प्रत्येकाची एक व्याख्या आहे. भारताचा इतिहास जर बघितला आणि इंग्रजांच्या पूर्वीचा इतिहास जर बघितला तर भारत सोन्याची लंका असं आपण म्हणायचो. ओके, आणि खरोखरीच भारतात सोन्याचा धूर वाहायचा. मग असं काय घडलं की भारताची परिस्थिती अशी झाली आणि मग आज आपण ज्या स्थितीत आहोत, मग आपण शुद्ध स्थितीत आहोत की आपण पुढे इथून आणखीन चांगलं करू शकतो, हा विचार करण्याची खरंच गरज आहे. सो स्वातंत्र्याचा विचार करता म्हणजे एखादं कुटुंब असेल आणि त्या कुटुंबांची स्वतःची काही स्वप्न आहेत. ओके, स्वप्न म्हणजे आम्हाला परदेशी जायचंय, परदेशी वारी करायची आहे, परंतु अजून मला मुलांची उच्च शिक्षण, त्यांची रेग्युलर एज्युकेशन, त्यांची लग्न, आमचं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग, ह्याचं कॅश फ्लोची मांडणी माझी झालेली नाहीये आणि मी अशी मोठी स्वप्न बघतोय. मग मी खरंच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण मला मिळालंय का किंवा कसं मिळणार आहे, हा त्यातला भाग आहे. आणि मग एखादं असं कुटुंब असेल की ज्याचं 5 लाख रुपये महिना उत्पन्न असेल, परंतु त्यांना कोटीच्या कोटी उड्डाणं घ्यायची आहेत आणि अर्थातच पण लाईफस्टाईल बदललेली आहे, त्यामुळे खर्च वाढलेले आहेत. आणि मग जरी आपण भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय इन्व्हेस्टर किंवा भारत देश हा एकंदरीतच सेव्हिंग इकॉनॉमी असं समजलं जायचं, हळूहळू ती इकॉनॉमी कन्झम्पशनकडे शिफ्ट होतीये. सो स्वातंत्र्य हे नक्की मिळायला हवं, पण त्याच्या व्याख्या ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, कुटुंबागणिक वेगळ्या आहेत, इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार जर कन्सिडर केलं तर त्याच्यानुसार ते वेगळे आहेत असं म्हणता येईल. जसं आता तू सांगत होतास अनेक गोष्टी बोलता बोलता दादा तू म्हणालास की, पण मला असं वाटतं की याचा विचार करत असताना गरज, इच्छा, स्वप्न आणि पुन्हा फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे हे अर्थ स्वातंत्र्य, ह्याच्या सगळ्याचा ताळमेळ बसवणं खूप मुश्किल होऊन जातं. मग याची बॅलन्स शीट टॅली कशी करायची? सो जसं मी मागच्या प्रश्नात अनघा म्हणालो की उत्तर देताना, कुटुंब आहे, माझं उत्पन्न हे महिन्याचं साधारणतः 60-70 हजार रुपये आहे, नवरा बायको दोघंही कष्ट करतायत, 2 मुलं आहेत, मूल 5 वर्षाचं आहे, मुलगी 7 वर्षांची आहे, तर ह्यांचं शिक्षण करायचंय, ही मोठी म्हणजे याला आपण ड्रीम म्हणू शकतो का, स्वप्न म्हणू शकतो का? स्वप्न एका अर्थाने आहे, पण ते शिक्षण द्यायचं ही गरज आहे. ओके, सो ती प्रायोरिटी आपण ठेवली पाहिजे. म्हणजे माझ्या पंखांना फॅमिली म्हणून मला बळ द्यायचंच आहे आणि मला कष्ट हे करायचेच आहेत, पैसे योग्य पद्धतीने, आणि मला जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील, माझे स्किलसेट कसे वाढतील याच्यावर विचार करायचाच आहे. परंतु ते करताना मी फक्त स्वप्न बघत राहिलो म्हणजे इथे कायम एक ड्रॉ लाईन आहे की ड्रीम्स आणि वॉन्ट्स असं आपण जेव्हा म्हणतो, तर ही म्हणजे ह्यातली रेघ ही आखता आली पाहिजे. ओके, आणि कॅश फ्लो हा व्यवस्थित मांडता आला पाहिजे. माझं महिन्याचं उत्पन्न किती आहे, माझा खर्च किती आहे, आणि त्यातून मी साठवणूक ही कशी करू शकतो, जेणेकरून मी माझ्या मोठ्या आर्थिक स्वप्नांना बळ हे देऊ शकतो आणि पंख मोठे विस्तारू शकतो असं मला वाटतं. एखादं उदाहरण देता येईल दादा आपल्याकडे घडलेलं की ज्या पद्धतीने तू आता हे सगळं सांगितलंस तर त्यांनी हे अचीव्ह केलं, असं काही छोटंसं? अगदीच देता येईल अनघा. सो साधारण 2004-5 मधली घटना आहे. एक अकाउंटंट जो साध्या कंपनीत अकाउंट्सचा जॉब म्हणून त्यांनी नोकरी सुरुवात केली आणि हार्डली 1,000 रुपयांची SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून आपल्याकडे सुरुवात केलं. हळूहळू जसं जसं पगार वाढत गेला, जसं जसं त्यांना त्या इन्व्हेस्टमेंटचा सिरियसनेस कळायला लागला आणि अर्थातच आपण ज्या स्वप्नांबद्दल बोलतोय, ज्या नीड्स बद्दल बोलतोय, याची जाणीव त्यांना
काळागणिक योग्य पद्धतीने होत गेली आणि आम्ही कायम बोलत राहिलो, राईट. ज्याच्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट, त्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट, त्या कुटुंबाची इन्व्हेस्टमेंट हळूहळू वाढण्यास मदत झाली. आणि मग ती 1,000 रुपयांची SIP आज साधारण 1.5-2 लाख रुपयांची SIP कशी झाली? कारण शपथ. कष्ट योग्य करून, योग्य स्किलसेट डेव्हलप करून, गुंतवणुकीचा योग्य विचार करून जर 10 वर्ष 15 वर्ष त्या व्यक्तीने घातलेली आज त्याच्यात आहेत, तर मला सांगायला आनंद होईल की त्या कोटीच्या कोटी उड्डाण्यांमधला तो एक कुटुंब किंवा ते एक व्यक्ती आहे ज्याने साधारण 19 वर्षांपूर्वी 1,000 रुपयाने SIP ही सुरू केलेली. क्या बात आहे. दिस इज सच अ ग्रेट अचीवमेंट की 1,000 ची SIP टू 1 लाखाची SIP. इट इज म्हणजे वी कॅन से की तो प्रचंड मोठा क्रिसेंडो आहे. तर ग्रेट. मला असं वाटतं की असाच क्रिसेंडो आम्हालाही प्रत्येकाला जर गाठायचा असेल दादा, कारण प्रत्येकाच्या मनात अपेक्षा हीच असते की कुठल्याही परिस्थितीत आपण कोणाकडे हात कधी पसरू नयेत. पण मग त्याच्यासाठी आम्ही तेवढं इंडिपेंडेंट व्हावं आणि तितकाच आमचाही छान आपली प्रत्येकाची ग्रोथ व्हावी याच्यासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे. थोडक्यात आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला कोणते कोणते मार्ग उपलब्ध आहेत? मार्ग अनेक आहेत, परंतु छोट्या छोट्या स्टेप्स आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके, जेव्हा मी सांगतोय छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या आहेत, याचा अर्थ असा आहे की मी आज नोकरीला लागलोय किंवा लागली आहे आणि मला 50,000 रुपये किंवा 25,000 रुपये महिन्याला पगार आहे. तर जनरली आपल्याकडे यंग जनरेशनची थॉट प्रोसेस आहे की मला इमिडिएटली बाईक घ्यायची आहे, मला मोठा मोबाईल घ्यायचा आहे किंवा मला अशा जी माझी स्वप्न किंवा जे ॲस्पिरेशन आहेत त्याला वाहून द्यायचंय मला. आणि मग हे करताना पहिली नोकरी मिळाली की मी ॲपल मोबाईल विकत घेण्यासाठी 1.5 लाखांचं कर्ज करतो, कारण मला EMI भरणं शक्य असतं, किंवा मग मी बाईक घेतो, मला EMI भरणं शक्य असतं. तर ह्या सगळ्या यंग जनरेशनला मला हेच सांगणं आहे की सुरुवात करताना अशी करा की इन्व्हेस्टमेंटचा पाया आधी रचा, स्वतःचा बेस कसा तयार होईल ह्याचा विचार करा आणि मग ग्रॅज्युअली आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेतच ना. म्हणजे आपण 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष टप्प्याटप्प्याने गुंतवणूक जर करत राहिलो तर आपल्याला कदाचित ते स्वातंत्र्याच्या दिशेकडे आपली वाट ही मोकळी होणार आहे किंवा आपल्याला ते आर्थिक स्वातंत्र्याकडे आपण वाटचाल करणार आहोत. एक दुसरा महत्वाचा मुद्दा, मग मिड एज लोक जर असतील, म्हणजे 35-40 मधली आहेत की बाबा नोकरी लागलेली होती, जबाबदाऱ्या होत्या, आई वडील होती, त्यामुळे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डिपेंडंट एक्सपेन्सेसही त्यांच्यावर होते, त्यामुळे फारशी इन्व्हेस्टमेंट करता आलेली नाही आणि आता थोडासा पगार वाढलेला आहे, हातात काहीतरी शिल्लक पडतंय, पण मुलांची ही जबाबदारी आता आहे. तर ह्या सगळ्यातून देखील आपल्याला कॅश फ्लो व्यवस्थित कसा मांडता येईल. कारण कसं होतं की आपण आपली लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, डिपेंडंट एक्सपेन्सेस, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस या सगळ्यांचा व्यवस्थित जर विचार केला, मांडणी केली, तर डेफिनेटली आपल्याकडे काहीतरी रक्कम ही शिल्लक राहणार आहे. असं होणार नाही की राहणार नाहीये. आणि खर्च आटोक्यात ठेवणं ही देखील आपली आणि कुटुंबाची जबाबदारी आहे. म्हणजे ह्याच्यात एक एक्झाम्पल मी फक्त अनघा तुला असं देईल की साधारण ना 2016-17 मध्ये माझ्याकडे एक बिहारी बाबू मुलगा, यंग मुलगा, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून कोणीतरी त्याला रेफरन्स दिलेला एका क्लायंटने, आणि मग तो आला ऑफिसला, आम्ही चर्चा केली आणि मग चर्चेअंती त्याला असं लक्षात आलं की माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाहीत, मी कशी गुंतवणूक करणार. म्हटलं हरकत नाही, जरी हा तुझा विचार असेल तरी आपण मांडणी करू की नक्की तुझं महिन्याला इन्कम किती आहे आणि तू हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, डिपेंडंट एक्सपेन्सेस किंवा लाईफस्टाईल एक्सपेन्सेस याच्यावर काय पैसे खर्च करतोय. सो ह्याची मांडणी झाली आणि ते फॉर्म त्याने परत मला भरून पाठवले, ज्याला आम्ही फायनान्शियल प्रोफाईल फॉर्म असं म्हणतो. पाठवल्यानंतर त्या मुलाने मला फोन केला की सर जी देखो मैंने बोला था कुछ बचता तो है नहीं, तो मिलके क्या करेंगे. मग मी त्याला सांगितलं ठीक आहे, मी बघतो तुझे फॉर्म आणि मग आय विल गेट बॅक टू यू. सो असं झाल्यानंतर मी ते फॉर्म बघितले आणि ते बघितल्यानंतर मी थोडा शॉक झालो म्हणताना त्याच्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेसवर 50,000 रुपये सॅलरी असणाऱ्या मुलाचे 25,000 रुपये महिन्यागाठी खर्च हे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस. तर मला झेपेना म्हणजे आधी की बाबा ह्या मुलाला 25,000 रुपये महिन्याला लाईफस्टाईल एक्सपेन्सेस का खर्च करायला लागतो आणि कुठे हा खर्च करतोय की जिथे एवढा पैसा जातोय. मग मी त्याला बोलून घेतलं, परत त्याचं तेच वाक्य होतं, कुछ बचता नाही तो मिलके क्या करेंगे. मला आज या मिलते है बात करते है. मग समजून घेताना त्याला जेव्हा मी त्याचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस समजून घेतले, विचारलं डिटेलमध्ये, तर तो म्हणला मित्रमैत्रिणींबरोबर दर शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो 7-8 जण आम्ही जातो, तर 3-4 हजार रुपये कुठे खर्च होतात हे कळत नाही, मग पार्टी होते, असं सगळंच होतं.
सो आता त्याच्या आनंदाला बाधा घालावी असं मला अजिबात वाटलं नाही. ओके, मग मी त्याला सांगितलं की तुझा आनंद घालून तू काही इन्व्हेस्टमेंट कर असं मला वाटत नाहीये, परंतु हे जे तू शुक्रवारी संध्याकाळी करतोय प्रत्येक आठवड्याला फर्स्ट डे फर्स्ट शो असं म्हणून, त्याच्या ऐवजी तू शनिवारी सकाळी कर, म्हणजे जिथे तुझा बरं. खर्च निम्म्यावर येईल. कारण पिक्चरचं तिकीट अर्ध होणार आहे, पॉपकॉर्नचे पैसे अर्धे होणार आहेत. सो असं सगळं जेव्हा घडणार आहे तेव्हा काहीतरी पैसे तुझ्या गाठीशी शिल्लक राहतील आणि ते आपल्याला इन्व्हेस्ट करता येतील. याला मायक्रो मॅनेजमेंट असं आपण म्हणू शकतो. अगदीच. आणि मग हे घडताना म्हणजे कुतूहल वाटलं मला. त्या मुलाने ते फॉलो केलं आणि 12,500 रुपयांची महिन्याची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या माध्यमातून झाली. सो माध्यमं खूप आहेत. जेव्हा आपण आर्थिक स्वातंत्र्याकडे जातोय, आपल्याला पहिली पायरी चढायची, पहिली स्टेप घ्यायची, परफेक्ट. ते धारिष्ट्य दाखवायचं आहे म्हणजे, आणि कॉन्फिडन्स आपला ठेवायचा आहे की आपण चांगलं पुढे उंची गाठू शकतो. यश आपल्याला पदरात मिळणार आहे आणि प्रयत्न हे करत राहायचे. वा, क्या बात आहे. आज आपण आर्थिक स्वातंत्र्यावरच्या, साक्षरतेवरच्या आणि काही खास गोष्टी अनुभवल्या. पुढच्याही एपिसोडमध्ये आपण अशाच एका खास विषयावर बोलणार आहोत. नेमकी गुंतवणूक म्हणजे काय, त्या संदर्भातला पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर काय असेल, याच संदर्भात गप्पा मारू पण पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा कोटीच्या कोटी उड्डाणे क्रेसेंट MFT या आमच्या YouTube चॅनलवर. नमस्कार.